नमस्कार मित्रांनो, MPSC एक्झाम मंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज काल ठरल्याप्रमाणे आजपासून आपण जे MPSC एक्झाम मंत्राने जो प्रोजेक्ट आणलेला आहे निर्माण, आणि त्याचाच एक छोटा पार्ट जो आहे तो म्हणजे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न। तर राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये साधारणतः 4 ते 5 दिवस आपण वेगवेगळ्या विषयाला उलगडून पाहणार आहोत। म्हणजे त्याचा सिलेबस असेल, त्या सिलेबसमध्ये काय आहे, त्याचे मिनी टॉपिक्स काय आहेत, त्याचे मॅक्झिमाइज कसं करता येईल, किंवा सिलेबस जो आहे राज्यसेवेने दिलेला त्या सिलेबसचे रेफरन्स मटेरियल काय असेल, तोचा अभ्यास कसा केला पाहिजे, आणि पूर्व आणि मेन्स या दोघांच्या दृष्टिकोनातून ॲट अ टाइम प्रिपरेशन करत असताना त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे। कारण आत्तापर्यंत जो अभ्यास आपण केलेला आहे तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न केलेला आहे, पण या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न बरोबर सब्जेक्टिव्ह म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये कसं करायचं हे एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे। तर त्यामुळं आजपासून आपण MPSC एक्झाम मंत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांची ओळख आपण पाहणार आहोत। आता ही ओळख, ज्याला आपण ओरिएंटेशन असं म्हणतो, ओळख म्हणजे नेमकं काय की आपल्याला जो राज्यसेवेने दिलेला सिलेबस आहे, सगळ्यांना माहिती आहे की राज्यसेवा नवीन पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तो UPSCच्या धर्तीवर आहे। म्हणजे UPSCने जो सिलेबस दिलेला आहे तोच आता राज्यसेवेचा सिलेबस आहे। मग या सिलेबसमध्ये काय असं आहे ज्यामुळे विद्यार्थी एवढी भीती वाटत आहे। म्हणजे बऱ्याच वेळा आपण मार्केटमध्ये आपण पाहतो विद्यार्थी बरेच कॉल करतात, विचारतात सर नेमक्या भीती आहे सिलेबसबद्दल, पण मुळामध्ये जर बघितलं तर सिलेबसमध्ये काही नाहीच आहे। मग हा सिलेबस काय आहे, व्हॉट या शब्दाचा अर्थ मी आता येत्या अर्ध्या तासामध्ये सांगणार आहे। नेमकं काय आहे सिलेबसमध्ये, आणि या सिलेबसमध्ये जो भाग आहे तो कशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आत्मविश्वास निर्माण होईल। एक दुसरा आहे करत असताना पॅटर्न म्हणजे अभ्यासाची पद्धत कशी पाहिजे। पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यामध्ये आपल्याला एक्झाम जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत आपण ती एक्झाम क्रॅक करत नाही। तर तिन्हीच्याही माध्यमातून कसं त्याला एक अभ्यास करता येईल ते, आणि त्याचबरोबर रेफरन्स मटेरियल मराठीमध्ये उपलब्ध आहेत का, तर बरेच असे एक्झॅक्टली आजच्या याच्यामध्ये तर मराठीमध्ये डिस्क्रिप्टिव्हच्या पॅटर्न बरंच काही नाहीये, पण तरी पण आपल्याला कुठं कुठं कसे कसे बुक्स वापरता येईल ते एक आपल्याला पाहिजे। आणि शेवटी तो म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशन बेस्ड स्टडी कसं करता येईल, म्हणजे खास करून ॲप्लिकेशन बेस्ड स्टडीचा वापर हा मुख्य परीक्षेसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीसाठी उपयोग होऊ शकतो। आणि त्याचबरोबर आपल्याला काही की पॉईंट्स येतील पॉलिटीमध्ये अभ्यास करत असताना, साधारणतः थोडंसं ऑब्जेक्टिव्हच्या पलीकडे जाऊन कसा पद्धतीने अभ्यास करता येईल तेही आपण पाहणार आहोत। ओके, तर आपण मुळामध्ये चालू करूया सिलेबसला। ओके, सर्वप्रथम आज जे पाहणार आहोत आपण राज्यघटना। लक्षात घ्या, जर तुम्ही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये जो शब्द दिलाय नीट प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्ष द्या। जर तुम्ही पूर्व परीक्षेचा सिलेबस पाहिला तर त्याच्यामध्ये पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन असा इंग्रजी शब्द आहे, म्हणजे राज्य घटना व राज्य व्यवस्था असा शब्द आहे। बघा, मुळात पॉलिटी अँड द कॉन्स्टिट्यूशन हे दोन वर्ड आहेत। म्हणजे जर तुम्ही बघितलं कॉन्स्टिट्यूशनला मराठीत त्याने दिलेलं आहे राज्य घटना आणि पॉलिटीला राज्य व्यवस्था। ओके, लक्ष द्या, मी जे बोलणार आहे ते जवळपास म्हणजे आत्ताच प्रिपरेशन ज्यांनी चालू केलेलं आहे किंबहुना कुठल्याही प्रकारचं त्यांना आत्तापर्यंत गंध नाही, MPSC काय असते म्हणजे फर्स्ट डे आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच हे लेक्चर आहे। त्यामुळं बेसिक पासून मी बोलेन। काय आहे की पहिल्यांदा राज्य व्यवस्था आणि राज्यघटना हे मुळातच दोन वेगळे शब्द आहेत, पण बहुतांश यासाठी तुम्हाला काही इग्नूचे बुक्स आहेत, म्हणजे इग्नू MA चे काही बुक्स आहेत, इग्नू नावाची दिल्ली युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये दिलेले आहे। तिथपासून आपल्याला बघायचंय की राज्य घटना आणि राज्य व्यवस्था हे मुळात दोन वेगळे शब्द आहेत। आणि आपण जर टायटलमध्ये पाहिलं असेल की पॉलिटी राज्य घटना GS पेपर 2 असं आपण बोललो, म्हणजे GS पेपर 2 मध्ये लक्षात घ्या, GS पेपर 2 मध्ये मुळात 4 सेक्शनवर अभ्यास आहे। आज त्यातलं एक आहे राज्यघटना म्हणजे पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन याच्याबद्दल आहे, पॉलिटी याच्याबद्दल आहे। आता हळूहळू लोक याला एकच समजतात, पण थोडा फरक आहे। तर हा मेजर पार्ट आहे, पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटना आणि राज्य व्यवस्था हा मेजर पार्ट आहे GS पेपर 2 चा। याविषयी आपण आज बोलणार आहोत, याविषयी तोंड ओळख करून घेणार आहोत, याचे रेफरन्स मटेरियल आपण पाहणार आहोत, याचा अभ्यास कसा करायचा हे आपण पाहणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी आहे, गव्हर्नन्स पण एक पार्ट आहे, इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय संबंध ते पण आहे, सोशल जस्टिस सामाजिक न्याय, सोशल जस्टिस सामाजिक न्याय हा पण आहे GS पेपर 2 जो राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्यामध्ये हा सिलेबस दिलेला आहे। म्हणजे GS पेपर 2 जो आहे त्यामध्ये 4 सेक्शन आहेत, राज्यघटना, गव्हर्नन्स, आंतरराष्ट्रीय संबंध, सोशल जस्टिस अशा पद्धतीने त्याचे पार्ट्स दिलेले आहेत। तर आपला जो आजचा टॉपिक आहे मी जसं म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला काय की जेव्हा आपण राज्यघटना आणि राज्य व्यवस्था जे इंग्रजीत करणार असेल त्यांच्यासाठी राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन आणि राज्य व्यवस्था पॉलिटी असा शब्द आहे।
लक्षात घ्या, पूर्व परीक्षेला पण आहे. किती मार्काला आहे? साधारण ते 12 ते 15 मार्काला आपण धरून चला. 100 गुणांपैकी 100 प्रश्नांपैकी 12 ते 15 प्रश्न फक्त याच्यावर आहेत पूर्व परीक्षेला. एवढा इम्पॉर्टंट विषय एक. ही पूर्व परीक्षेला आहे. मेन्सला पण किती आहे? साधारण ते 125 मार्क, 250 मार्काचा पेपर असतो, त्यातले 125 मार्क जवळपास याला आहेत. आणि त्याचबरोबर इंटरव्ह्यू मध्ये अत्यंत महत्त्वाचं, ज्यांचा PSR ऑप्शनल आहे, ज्यांचा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन ज्यांचा ऑप्शनल आहे, त्यांना तर परत साधारणतः 250 मार्क्स. आणि इंटरव्ह्यू मध्ये राजकारण, कारण आपला टॉपिकच कशाबद्दल आहे? आपला टॉपिकच, आपला सब्जेक्टच राज्याबद्दल आहे, जिथं तुम्ही जाणार आहात प्रशासकीय अधिकारी म्हणून. मग राज्यात तुम्ही ज्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून जाणार आहात त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे. तुम्हाला राज्यातच काम करायचे, तुम्हाला घटनेसाठीच काम करायचे, तुम्हाला गरिबांसाठीच काम करायचे, आणि हेच आपल्याला सिलेबसला आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये या सब्जेक्टला सोडून इंटरव्ह्यू होणं शक्य नाही नाही नाही. त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये जर 275 मार्क असतील तर साधारणतः आपण जर एक थोडंफार वेटेज 75 वेटेज तरी आरामात माझ्या मते याला मिळू शकतं. एवढा महत्वाचा सब्जेक्ट आहे, हे या सब्जेक्टचं महत्व आहे. येते लक्षात? त्यामुळे अत्यंत महत्वाचं. मग का आता प्रश्न पडतो, सर एवढं इम्पॉर्टन्स आहे या सब्जेक्टचं, एवढं पूर्व परीक्षेला, मुख्य परीक्षेला, इंटरव्ह्यू तिन्ही ठिकाणी राज्यघटना, राज्यव्यवस्था नावाचा विषय आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तुम्ही म्हणताय की इंटरव्ह्यूला सुद्धा याला सोडून जमणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय संबंध नावाचा सुद्धा भाग यामध्येच आहे. तर त्यामुळं एवढा इम्पॉर्टंट जो सब्जेक्ट आहे, मग या सब्जेक्टला लक्षात घ्या, हा अभ्यास करत असताना मुळामध्ये आपल्याला मी जसं म्हटलं हे 2 शब्द वारंवार येतील. एक पॉलिटी येईल, म्हणजेच राज्य व्यवस्था येईल, आणि दुसरं सर कॉन्स्टिट्यूशन येईल. आणि विद्यार्थी लक्षात घ्या, विद्यार्थी जे जे अभ्यास करत आले एमपीसीच्या आतापर्यंत, जे जे युपीसीला अभ्यास करतात आणि किंबहुना आता मुख्य परीक्षेची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी करणार आहेत, हे 2 शब्द वापरतात. कुणी पॉलिटीचा अभ्यास करतो असं म्हणतो, कुणी कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास म्हणतो, कुणी राज्यव्यवस्थेचा म्हणतं, कुणी राज्यघटनेचा म्हणतं. पण मुळात हे 2 वेगळे, हे थोडंसं पाहू आणि पुढे जाऊया. बघा, पॉलिटीचा अभ्यास कर पहिल्यांदा पाहू. कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास कर म्हणजे सरळ सरळ बघा, सोप्या आणि साध्या भाषेत सांगतो मी, टेक्निकल मध्ये जात नाही. कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करणं म्हणजे काय, की बाबा हे एक राज्य आहे. लक्षात घ्या, रस्त्यावरून तुम्ही चालत जाता. हो सर, आम्ही चालत जातो रस्त्याने. रस्त्याने कसंही चालता का? सर मला इच्छा झाली रस्त्याच्या मधोमध चालेल सर, माझी इच्छा आहे सर. चालतं का? रस्त्याच्या मधून जमतं का? नाही जमत. फुटपाथवरून बाजूनच चालावं लागतं. का? कारण त्याशिवाय सगळ्याला चालता येणार नाही, त्याशिवाय व्यवस्थित सुरळीतपणे ट्रॅफिक होणार नाही. समजा हे रेड सिग्नल कशासाठी लावले? ग्रीन सिग्नल, रेड सिग्नल, येलो सिग्नल असतात ना, कशासाठी आहेत हे नियम? कशासाठी आहेत? रस्त्याच्या कडेने चाला, फुटपाथवरून चाला, झेब्रा क्रॉसिंग वर लक्ष द्या, सिग्नलवर लक्ष द्या. हे नियम आणि नियमावली कशासाठी आहेत? कारण ट्रॅफिक व्यवस्थित चालली पाहिजे, व्यवस्थित सर्वांना जाता आलं पाहिजे. अंतिम उद्दिष्ट आहे सगळ्यांना त्या कामामध्ये सुख यश मिळालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नियम आहेत. घरामध्ये सुद्धा आपण काय पायवर करून बसतो का? स्कूलमध्ये आल्यानंतर, शाळेमध्ये आल्यानंतर, क्लासमध्ये आल्यानंतर बसण्याची एक पद्धत असते. सर समोर आहे त्याचा अर्थ तुम्ही चेहरा तुमचा समोरच असेल, मागे बसता का? ब्लॅकबोर्ड विद्यार्थी कशावर लिहितात? प्रत्येक गोष्टीला काही टर्म्स अँड कंडिशन, प्रत्येक गोष्टीला काही रूल्स आहेत. रूल्स असणं गरजेचं आहे, नियम असणं गरजेचं आहे. मग हे नियम असणं गरजेचं आहे. तसंच एवढा मोठा देश, एवढं मोठं राष्ट्र भारत नावाचं, याला सुद्धा काही नियमाची गरज आहे. हे राज्य कोण चालवेल? भारत कसा चालेल? कोण चालवेल? कशा पद्धतीने चालवेल? कुणाला किती अधिकार असतील? हे सुद्धा काही नियम सांगणं गरजेचं आहे. तरच हे राज्य चालेल. एवढा मोठा राष्ट्र आहे. दिसतोय का राष्ट्र? बघा मॅप काढून, कधी पाहिला नसेल तर. एवढा मोठं राष्ट्र चालवायचंय तर या राष्ट्रासाठी काही नियमाची गरज आहे. हो सर, नियमाची गरज आहे सर. कोण एक्झाम घेईल? कोण पंतप्रधान बनेल? कोण देश चालवेल? कोण राष्ट्रपती असेल? किती काळासाठी असेल? कोण नियम बनवणार? घर चालवत असेल तर नियमाची गरज आहे, ट्रॅफिकमध्ये नियमाची गरज आहे, मंदिरात गेलं तरी नियम आहे, शाळेत गेले तरी नियम आहे. मग हा अखंड देश, यासाठी नियमाची गरज आहे. मग कोण बनवणार? कुठे बनवणार? कसं बनवणार? यासाठी सुद्धा नियम आहेत. आणि हे नियम कुठं आहेत? तर हे नियम कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजे राज्यघटनेमध्ये आहेत. म्हणजे नियमांचा संच जिथं लिहिलेला आहे तो संच म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आहे, तो संच म्हणजे राज्यघटना आहे. कळते का? मग सर कळलं की मग हेच तर सिलेबस आहे. बघा लक्षात घ्या, सिलेबस कडे जाण्याच्या अगोदर सिलेबस मध्ये आयडिया निर्माण होत आहे. मला निर्माण होते सर, आयडिया निर्माण होते, कारण हा देश चालवायचा. ओके, म्हणजे देशाविषयी असेल. ओके, देशालाच आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय बराच वेळा शब्द राज्य वापरतो. लक्षात घ्या, त्या देशाला शब्द वापरला, राज्य वापरला. का वापरला, का वापरायचं ते आपण सिलेबस मध्ये पाहूया. आपण जेव्हा आपले लेक्चर चालू होतील 7 तारखेपासून तेव्हा आपण पाहूया.
सध्या मग देशाला राज्य वापरला, ओके राज्य म्हणजे कशाविषयी बोलणार आहोत सर, राज्याविषयी. मग तुम्ही जर टॉपिक मध्ये गेलं तर राज्य शब्द, तुम्ही जर सिलेबस मध्ये गेलं तर राज्य येणारच. सिलेबस होण्याच्या अगोदर आपल्याला सिलेबस कळतोय, हे आपलं यश आहे. ओके सर, राज्य. मग राज्य कसं निर्माण होणार, सिलेबसचा भाग आहे. राज्य कसं चालणार, सिलेबसचा भाग आहे. राज्याचे कार्य, सिलेबसचा भाग आहे. राज्य कोण चालवणार, सर पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, सिलेबसचा भाग आहे. सर पंतप्रधान मनानं काम करणार का, नाही. कोणीतरी मनानं काम करणार का, नाही. कशानुसार करेल, सर नियमाप्रमाणे. तुम्ही आता सांगितलं सगळ्या गोष्टी नियमावर असतात, सगळ्या गोष्टी कायद्यावर असतात. कायदे, मग कायदे कोण बनवणार, तर कायदे कोण बनवणार, एक शाळा आहे कायदे बनवायची देशाची, त्या शाळेचं नाव आहे संसद. ओके, मग संसद सिलेबसचा भाग आहे. सर पंतप्रधान कधी कधी नसतात, काही कामं पंतप्रधानकडे नसतात, मग कोण करणार सर, समजा पंतप्रधान अचानक मृत्युमुखी पडले, अचानक काही झालं, मग त्यांच्या अब्सेन्स मध्ये कोण करणार, तर आहे. सर पंतप्रधान सगळंच करू शकत नाही, मग कुणीतरी सोबत पाहिजे ना सर, एवढं मोठा देश चालवायचं. हो, असतं ना, मग मंत्रिमंडळ असतं त्यांचं. मग मंत्रिमंडळ कसं निवडायची, आहे सिलेबसचा भाग. मग मंत्रिमंडळाचे कामं काय सर, तोही सिलेबसचा भाग आहे. सर दिल्लीत बसून आमच्या गावातलं कसं सांगायचं सर, त्यांनी दिल्लीत बसून पुणे कसं चालवायचं सर, नाही. मग पुण्यामध्ये दुसरं कोणीतरी पाहिजे, सरकार आहे, महानगरपालिका आहे. सर गाव कसं चालणार दिल्लीवरून, नाही चालत, त्यासाठी ग्रामपंचायत आहे सर. मग सर तालुका कसं चालवायचा, पंचायत समिती आहे. जिल्हा कसं चालवायचं, जिल्हा परिषद आहे. मोठे मोठे शहर, मुंबई पुणे सारखी मेट्रो सिटी, महानगरपालिका आहे. ओके, मग तोच सिलेबसचा भाग आहे. हो सर, तोच सिलेबसचा भाग आहे. म्हणजे सिलेबसचा भाग काय आहे हे आता आपण 5 मिनिटात लक्षात आलं असेल तुम्हाला. प्रत्येक गोष्ट पाठांतरावर जाऊ नका, थोडं विचार करायला शिका मुलांना. ही एक्झाम खूप सोपी आहे मुळात. फक्त विचार करण्याची कला, प्रवृत्ती आणि थोडासा कंटेंट ह्या गोष्टीवर जर फोकस केला, ती एक्झाम 1 किंवा 2 वर्षात सुद्धा होऊ शकते. येते लक्षात. ओके, मग हे आपण म्हणजे नियमांचा संच जो आहे, नियम जिथे रूल्स अँड रेग्युलेशनचा जो संच आहे तो कुठं आहे, म्हणजे देश कसा चालवायचा, ह्या देश चालवण्यासाठी किंवा त्याला आपण म्हटलं राज्य, हे राज्य चालवण्यासाठी काय नियमांची गरज असते. या नियमांचा संच जिथं असेल त्यालाच आपण म्हणतो राज्यघटना, त्यालाच म्हणतो आपण कॉन्स्टिट्यूशन. आणि हेच आपल्याला अभ्यास करायचं आहे. मग आता हे नियम आहेत, हे नियम ऍक्च्युअल मध्ये, आता नियम तर लिहिलेत, कुठे लिहिलेत सर, पुस्तकामध्ये लिहिलेत. त्या पुस्तकाचं नाव काय सर, कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना. ओके, मग आता विचार करा, समजा हे कन्सिडर करा, हे समजा पुस्तक आहे, समजा पुस्तक आहे. आता हे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये काय सगळे आपण नियम लिहिलेले आहेत. देश कसं चालवायचं याच्या नियमांचा संच आहे, त्याला आपण राज्यघटना, त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतोय. लिहिलं, मग डायरेक्ट देश चालेल का, एवढं लिहून चालेल का, एवढं पुस्तक ठेवलं नियमांचं करून, ज्याला आपण राज्यघटना म्हटलं, मग चालेल का, नाही चालेल. आता हे नियम प्रॅक्टिकलमध्ये त्याची अंमलबजावणी प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये करावं लागेल. फक्त थेरॉटिकली लिहून चालणार नाही, त्याला प्रॅक्टिसमध्ये आणावं लागेल, त्याची अंमलबजावणी करावी लागेल. आणि जेव्हा ह्या नियमांची अंमलबजावणी करतो आणि त्यासाठी जी व्यवस्था निर्माण करावी लागते, त्यासाठी नियमांची जेव्हा अंमलबजावणी करतो त्यासाठी काही व्यवस्था लागते, त्यासाठी काही स्ट्रक्चर लागतं, त्यासाठी काही प्रशासन लागतं, त्यासाठी काही संस्था लागतात. तर या सर्वांना म्हणून काय बनतं, मग राज्य व्यवस्था बनते. त्यालाच आपण काय म्हणतो, पॉलिटी असं म्हणतो. त्यासाठी काय लागते, व्यवस्था लागते, काय स्ट्रक्चर लागतं, म्हणजे संसद लागते, विधानसभा लागते, पोलीस लागतात, प्रशासन लागतं, IAS लागतात, IPS लागतात. तुम्ही ज्यासाठी तयारी करता, जे अधिकार, ते सगळे अधिकार इथे लागतात. हे व्यवस्थेचाच भाग आहे, याचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी कधी आपल्याला सिव्हिल सोसायटी लागते, NGO लागते, अशा वेगवेगळ्या संस्था लागतात, वैधानिक समस्या बॉड्या लागतात. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला कुठे करायचे, या व्यवस्थेमध्ये करायचे. म्हणजे थोडक्यात काय, याला आपण पहिल्या लेक्चरमध्ये अजून डिटेलमध्ये घेणार आहे. आज फक्त तोंड ओळख आहे. आज मी तोंडाने सिलेबस तुम्हाला सांगतच नाही, मी तुम्हाला फक्त आपल्या विषयाचं नाव आणि त्याचं वरवरचा अर्थ सांगतोय. तर तुम्हाला सिलेबस थोडा थोडा कळत आहे. मग इथं जे म्हणून ही व्यवस्था तयार करण्यासाठी ज्या ज्या संस्था लागतात, वेगवेगळ्या बॉडीची निर्मिती लागते. कारण याला अंमलबजावणी येतं तर नियम आहेत, नियम तर लिहून ठेवलेत, म्हणजेच राज्यघटना आहे. मग या राज्यघटनेची अंमलबजावणी आता प्रॅक्टिकल स्वरूपात करायचे. कोण करणार, कोणीतरी माणसं लागतील, ते माणसं कुठेतरी बसावे लागतील, त्यासाठी काही संस्था निर्माण करावी लागेल, त्यासाठी काही स्ट्रक्चर निर्माण करावे लागेल. तर त्यालाच मग काय म्हणायचे, राज्य चालवण्यासाठी व्यवस्था जी निर्माण केली जाते, जे स्ट्रक्चर निर्माण केलं जातं, ज्या संस्था निर्माण केल्या जातात, त्यालाच म्हणायचे राज्य व्यवस्था. मग राज्य व्यवस्थेमध्ये जे जे निर्माण केलं जातं तो सुद्धा
त्यासाठी जे निर्माण केलेलं आहे आणि जे निर्माण करत आहोत तो ऑटोमॅटिक आपल्या सिलेबसचा भाग बनणार. कळलं? म्हणजे ह्या दोन शब्दावरून आपल्याला सिलेबस लक्षात येतो. तर आता मग जे मी बोललोय परत रिपीट करून एकदा शांत चित्ताने परत ऐका आणि हे झाल्यानंतर परत मग आपण घेऊया सिलेबसकडे. लक्षात घ्या. आता बघा मुळात इथं दिलेलं आहे 250 मार्क सामान्य अध्ययन पेपर 2 GS पेपर आहे आपला. ठीक आहे, लक्षात घ्या. ओके, हा सामान्य पेपर किती मार्काचा आहे? 250. साधारणतः हा राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 250 पैकी साधारणतः जवळपास 125 ते 150 मार्क फक्त पॉलिटिक म्हणजे राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन याला असते. आता बघा काय दिलेलं आहे सिलेबसला. आतापर्यंत आपण जे पाहिलं ह्याचा अर्थ जेव्हा तुमच्या लक्षात आला असेल, परत एकदा पाहायला समजलं नसेल तर आणि एकदा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल काय आहे सिलेबसमध्ये. भारतीय संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशनची गोष्ट करत आहे. कॉन्स्टिट्यूशनचे ऐतिहासिक बाबा कॉन्स्टिट्यूशन कसं निर्माण झालं, त्याचा इतिहास कशा पद्धतीने अचानक आलं का? देश स्वतंत्र कधी झाला सर? सगळ्याला माहिती आहे सर, 15 ऑगस्ट 1947. मग 15 ऑगस्ट 1947 ला आपलं कॉन्स्टिट्यूशन काही वर्षानं त्याची अंमलबजावणी झाली. मग याचा अर्थ त्या काळामध्ये 47 आता हायपोथ सध्या कन्सिडर करा 47 ला आलो. आता 47 अगोदर काहीतरी असं घडलं असेल की देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला देश कसं चालवायचे त्याचे नियम आपल्याला पाहिजेत, त्या नियमालाच आपण कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. मग त्यासाठी अगोदर काहीतरी घडलं असेल, जे काही घडलं त्यालाच म्हणायचे इतिहास, त्याची पार्श्वभूमी बघा कसं निर्माण झालं. त्यासाठी काही काय आहे मग ते आपण तो आपला सिलेबस आहे. एकदा ते निर्माण झालं मग तेच उत्क्रांती टप्प्याटप्प्याने, उत्क्रांती म्हणजे टप्प्याटप्प्याने झालं. एकदाच झालं का? अचानकच कोणी आणून दिलं का हे घ्या कॉन्स्टिट्यूशन, हे तुमचं देश, या देशाचे नियम असं आहे का? नाही सर, टप्प्याटप्प्याने आलेलं आहे म्हणून त्याला उत्क्रांती शब्द वापरलाय. त्यासाठी हळूहळू काहीतरी घडलं असेल. मग कोणत्या घटना घडल्या, कशा घडल्या आणि त्या घटनेतून कसं हळूहळू नियम आले आणि नियम आल्यानंतर कसं ते संविधान तयार झालं हे त्याचं. मग काय त्याची वैशिष्ट्य बा? तुमचे संविधान एवढं चांगलं बनवलं तुम्ही, मग काय संविधान म्हणजे एखादी क्लास असतो, क्लासचे वैशिष्ट्य असतात की या क्लासमध्ये प्री मेन्सची तयारी केली जाईल, या क्लासची फीस एवढी असेल, या क्लासमध्ये हे टीचर शिकवतील, या आहे ना काही वैशिष्ट्य असतात. तसंच मग तुमच्या संविधानाकडे बघितल्यानंतर एकदा मी तुम्हाला संविधान शिकवणार, तुम्ही ऑटोमॅटिक वैशिष्ट्य लिहिणार, एवढी तुमची कॅपॅबिलिटी निर्माण होते. मग सुधारणा काय झाल्या का? मग कॉन्स्टिट्यूशनच्या सुधारणा काय आहेत का? त्यातले मूलभूत तरतुदी, मूलभूत संरचना. ओके, आता हे एक वरवरचं संविधान आहे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं संविधानामध्ये काय असतं. आता हे संविधान जर तुम्हाला उतरवायचं असेल तर त्यासाठी काही संस्था असल्या पाहिजेत, जे काम केले पाहिजेत. कोण करणार काम? कोण करणार आहे संविधानाचं? भरपूर सांगितलं की संविधानामध्ये सांगितले की देश अशा पद्धतीने चालला पाहिजे. मग चालवणार कोण? संघ आणि राज्य. संघ म्हणजे थोडक्यात काय? केंद्र सरकार जिथं नरेंद्र मोदी बसतात, राज्य जिथं आपले सध्याचे सीएम महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस, म्हणजे केंद्र आणि राज्य याच्याबद्दलचा सेकंड टॉपिक. ओके, त्याच्यानंतर काही वाद आव्हाने. ठीक आहे, भारतीय संविधानिक योजनेची इतर देशाची तुलना. आता भारताचं संविधान तयार केलं तसेच इतर राष्ट्रांचं पण संविधान आहे, तर त्या दोघांमध्ये आपल्याला फरक करू म्हणजे कोणाचं चांगलं आहे, कोण काही ऍडव्हान्टेज असतात का, काही फायदा आहे का, त्या म्हणजे आपण तर हे तयार केलेलं आहे प्लस इतर काही राष्ट्रांचे. मग आता इथं दिले इतर देशांशी तुलना म्हणले, मग आता इथं देश दिलेले नाहीत. पण आपल्याला एक लक्षात येतं की जोपर्यंत आता आपण एक स्टँडर्ड फॉर्मॅट आपण युपीसीचं बघतो की युपीसीनं काय आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या अनुषंगाने आपण विचार करू शकतो की राज्यसेवा सुद्धा काय विचारेल. मग महत्वाचेच राष्ट्र ज्यांच्यापासून भारतीय संविधानाने इन्स्पिरेशन घेतलेले आहे ते म्हणजे जास्त करून USA आणि UK, ब्रिटन आणि अमेरिका. तर त्यासाठी आपल्याला महत्वाचे USA असेल, UK असेल आणि थर्ड आहे फ्रेंच. तर ह्या 3 संविधानाची आपल्याला तुलना करायची. हे 3 गरज पडल्यानंतर आपण कॅनडा सुद्धा घेऊया, पण हे 3 महत्वाचे. त्याचबरोबर संसद. संसद काय आहे सगळ्यांना माहिती आहे. संसद म्हणजे काय? कायदे तयार करतो. कायदे करण्याचा अधिकार घटनेनं, राज्यघटनेनं संसदेत दिलेला आहे. संसद म्हणजे जे दिल्लीत आहे, जे एकदम नवीन असतील त्यांना वाटतं संसद काही नाही. संसद म्हणजे काही नाही. घरामध्ये तुमच्या कायदे कोण बनवतं? आई वडील, आजी आजोबा, बरोबर आहे. तसंच या देशासाठी कायदे कोण बनवणार? काहीतरी चांगले काही लोक बसलेले असतात दिल्लीमध्ये, ते पूर्ण देशासाठी आपल्यासाठी कायदे बनवतात. त्यांनीच सांगितलं, काय सांगितलं की एवढ्या पर्सेंटेज, एवढे आरक्षण, आता आरक्षण 10% आरक्षण EWS ला दिलं जाईल. कोण सांगितलं? ह्या संसदेनं सांगितलं. मराठ्यांना 16% आरक्षण मागे सरकारने दिलं होतं, ते रद्द झालं. किंवा मग
आता पण सरकारने जी आर काढलेला आहे. मग हे कोण केलं? म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये समजा काही घडत असेल तर महाराष्ट्रापुरतं असेल तर महाराष्ट्राची विधानमंडळ, म्हणजे ही विधानमंडळ जे आहे मग कोण आहे? विधानसभा आणि विधान परिषद. ओके, तर ह्याच्याबद्दल म्हणजे कायदे करणाऱ्या संस्था आहेत. हे केंद्र सरकार म्हणजे पूर्ण भारतासाठी संसद आणि राज्यासाठी विधानमंडळ, दोन विधानमंडळ म्हणजे कोणती? विधानसभा आणि विधान परिषद. म्हणजे कायदे करणाऱ्या संस्था कोण आहेत, त्यांचे कार्य काय, हे आपल्याला टॉपिकमध्ये पाहायचे. त्याच्याबरोबर केलेले कायदे, आता दोघांनी कायदे काय केले? समजा संसद नावाची गोष्ट आहे, हे केंद्र सरकारने कायदे केली, विधानमंडळ राज्याने कायदे केले. आता कायदे केले, आता डायरेक्ट अंमलबजावणी होईल का नाही? कोणीतरी त्याला अंमलबजावणी करावी लागेल. लक्षात घ्या, मोटर व्हेकल ऍक्ट आहे, वाहतुकीचा एक कायदा बनवला. काय कायदा केला की बाबा ज्यांना गाडी चालवता येते त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स काढावे आणि ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्यांनीच गाडी चालवली पाहिजे, असा एक नियम बनवला. दुसरा नियम बनवला त्या मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये की रेड सिग्नल दिसल्यानंतर गाडी थांबली पाहिजे, ग्रीन सिग्नल असल्यानंतर तुम्ही क्रॉस करू शकता, जाऊ शकता, तुमची है ना त्या ठिकाणी तुम्ही पुढे जाऊ शकता. असा नियम कोण तयार केला? समजा संसदेने तयार केला. आता संसदेने नियम तयार केला, मी आताच म्हटलं हे नियम तयार करणाऱ्या बॉडी आहेत, ह्या दोन बॉड्या, नियम तयार केला. मग नियम लगेच लागू होईल का? नाही. कुणाला तरी त्याची अंमलबजावणी, त्याचं एक्झिक्युशन करावं लागेल, अंमलबजावणी करावी लागेल, प्रत्यक्षात उतरावं लागेल. आता प्रत्यक्षात उतरावं लागेल तेव्हा कोण प्रत्यक्षात उतरवतं? ते म्हणजे कार्यपालिका. कार्यकाला बसलेच आहेत कार्य करण्यासाठी, कार्य करण्याची शाळा म्हणजे कार्यपालिका. तर सांगा, मग आता समजा उदाहरण आताच मी म्हटलं सर कायदा तयार केला, मोटर व्हेकल ऍक्ट, सांगितलं कायद्यामध्ये नियम क्रमांक 1 रेड सिग्नल दिसली की सगळ्यांनी गाड्या थांबवल्या पाहिजेत. आता त्याची अंमलबजावणी कोण करणार? कार्यपालिका. मग कोण करतं? सर प्रॅक्टिकल सांगा सर, सोपं कोण करतं? तिथं कोण बसलेला असतो? त्या कार्याची अंमलबजावणी करून घेण्यासाठी, त्या नियमाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी सिग्नल बसे ट्रॅफिक हवालदार. तो ट्रॅफिक हवालदार आपला कार्यपालिकेचा भाग आहे. समजतंय? एवढं सोपं आहे बघा. हे मी तुम्हाला उदाहरण प्रॅक्टिकल लेवलची देतोय, म्हणजे इथं कायदे बनवले आणि त्या कायद्याची अंमलबजावणी पण झाली. आता विचार करा, तिसरा टॉपिक आहे न्यायपालिका. कार्यपालिका झाली, तिसरा काय? न्यायपालिका. समजा कायदा तुम्ही केलात, लक्षात घ्या, कायदा तुम्ही केलात, कायद्याची अंमलबजावणी कार्यपालिकेने केले. समजा ह्याच्यामध्ये काही कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही, किंबहुना समजा तुम्ही ट्रॅफिकला होतात, तुम्ही उभा राहिलात, रेड सिग्नल लागलं, तुम्ही थांबलात, ग्रीन सिग्नल लागलं आणि तुम्ही गाडी घेऊन गेलात, तरी सुद्धा कार्यपालिका म्हणजे ट्रॅफिक हवालदारने तुम्हाला पकडलं आणि सांगितलं बाबा तू सिग्नल तोडलेला आहे, तू म्हणताय मी सिग्नल तोडलेलं नाही. कार्यपालिकेचा माणूस म्हणतोय की नाही, तुम्ही कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही आणि माझं काम आहे त्या कार्याची अंमलबजावणी करून घेणं, हे माझं काम आहे, पण तुम्ही केलेलं नाही, असं तो व्यक्ती म्हणतोय. ट्रॅफिक हवालदार तुम्हाला म्हणतोय की तुम्ही सिग्नल तोडलेलं आहे, पण खरं तर तुम्ही सिग्नल तोडलेलं नाही. मग काय करायचं? मग अशा वेळी जेव्हा वाद निर्माण होतो तेव्हा कुठं जायचं? न्यायपालिकेत. मग पूर्ण न्यायपालिकेबद्दल आहे तुमचं त्याच्याबद्दल. ओके, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था. काय स्थानिक स्वराज्य संस्था? म्हणजे पंचायत राज. काय आहे? ग्रामीण स्तरावर, तुमच्या लोकल स्तरावर, ज्या ठिकाणी तुम्ही राहता, सर मी पुण्यात राहतो, सर मी नागपूरला राहतो, सर मी गावात राहतो, ज्या ठिकाणी राहता तिथं सुद्धा काहीतरी नियम असले पाहिजे तरच ते शहर चालेल. मग ते शहर चालत असताना काही नियमाची गरज असते आणि त्या नियमांची गरज जेव्हा असते त्यासाठी गरज पडल्यानंतर छोट्या स्तरावर नियम बनवणे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं, तेव्हा जे ते लोकल गव्हर्नमेंट, तिथले सरकार, म्हणजे समजा पुण्यात राहतात तर महानगरपालिका करून घेईल, गावात राहतात तर ग्रामपंचायत करून घेईल, तर तिथले म्हणजे स्थानिक लेवलची स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिक सरकार आहेत. हे कोण आहेत? स्थानिक सरकार आहेत, स्थानिक. मग कोण आहे तुमच्याकडे? तर त्याच्याबद्दल त्यांचे कार्य काय, त्यांचे निवडणूक प्रणाली काय, ते कसं करतात, किती वर्षासाठी निवडून येतात, त्यांचं कामं काय आहेत, याबद्दलचे आपण सगळे तपशील यामध्ये पाहू. त्याचबरोबर लोकप्रतिनिधित्व कायदे आहेत, हे सगळे जे लोक निवडून येतात, जे आपल्याला रिप्रेझेंट करतात संसदेमध्ये, विधानसभेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, त्यांचे नियम काय, किती वर्षासाठी, कसं, पद्धत काय, याबद्दल. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत, इथं तुम्हाला काय अभ्यास करायचे, इथं तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी असतील. मी जसं म्हटलं की या सगळ्यांची सरकारच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही बॉडींची गरज असते, सरकारच सगळं करू शकत नाही, त्यासाठी काही संविधानिक बॉडी तयार केलेत. जसं की नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे, राष्ट्रीय मानवी अधिकार नावाची एक संस्था आहे,
अशा वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थांबद्दल अभ्यास करायचं आहे. तर एकंदरीत तुम्हाला जर कळलं असेल, आता हा जो टॉपिक आहे हा वेगळा आहे, हा नाही. मी आपल्याला फक्त आज कुठं बोलायचं होतं, जवळपास आपल्याला फक्त राज्यघटनेबद्दल, राज्यव्यवस्थेबद्दल आपण बोलतो. तर एवढा टॉपिक राज्यघटना राज्यव्यवस्था मध्ये येतो. जसं इथं दिलेलं आहे संविधान आणि राज्यशास्त्र एवढा बदल. तर टॉपिक तुम्ही जर पाहिलं लक्षात घ्या, है ना, संविधान राज्यशास्त्र एवढा बदल होतो. टॉपिक नंबर 1, टॉपिक नंबर 2, टॉपिक नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. तर हे 10 टॉपिक, वैधानिक नियम वेगवेगळ्या ह्या बॉडी आहेत, वेगवेगळे मंडळ आहेत, हे इथंपर्यंत हे आपलं येतं संविधान आणि राज्यशास्त्र. असे 10 टॉपिक आपल्याला पाहिजे. हे प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूसाठी सगळ्यासाठी उपयोग आहेत. एवढं. आता तुम्हाला कळलं, थोडंफार आयडिया तुम्हाला आहे हे नेमका अभ्यास काय करायचं. काही नाही, माझा देश कसा चालणार आहे, हा देश चालवणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, ह्या संस्थेमध्ये लोक कुठून येतील, यांना कोण निवडून देईल, यांचे कार्य काय असतील, यांच्या जबाबदाऱ्या काय असतील, आणि यांनी कार्य आणि जबाबदारी ह्या लोकांनी व्यवस्थित चालू नाही, देश व्यवस्थित चालू नाही, देशाचे नियम चांगले बनवले नाहीत, नियम बनवून सुद्धा कोणी व्हायलेशन करत असेल, नियम तोडत असेल, तर त्यासाठी न्यायमंडळाकडे जावं लागतं. आणि त्याचबरोबर एक केंद्र सरकार आहे, पूर्ण देश चालवतं, एक राज्य सरकार आहे, आमचं राज्य चालवतं, अनेक राज्य आहेत, प्रत्येक राज्याचं राज्य सरकार चालवतं, आणि त्याचबरोबर आम्ही ज्या शहरात, ज्या गावात, ज्या ठिकाणी राहतो तिथं सुद्धा एक सरकार असतं. आणि सरकारचे कार्य काय, यांना कसं निवडून द्यायचं. संपला सिलेबस. या आत्ताचे 1.5 मिनिट बोललो ना, याला परत रिपीट करून पाहायचं. याच्या अवतीभोवतीच सगळा राज्यघटना, जीएस पेपर 2 त्यातला सर्वात महत्वाचा भाग. 50% सिलेबस, 50% पेक्षा जास्त सिलेबस या जीएस पेपर 2 मधला जर असेल तर या 1.5 मिनिटात जे मी बोललो त्याच्या अवतीभोवती फिरणार आहे. लक्षात घ्या. एक झाला. आता बघा, आता हे मुळात प्री आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं, प्री आणि मेन्स, पूर्व आणि मुख्य परीक्षा, ह्याचा अभ्यास कसा करायचा. मुळात कोणतेही सब्जेक्ट अभ्यास करत असताना 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक बेसिक, लक्षात घ्या, राज्यघटनेचा अभ्यास करत बऱ्याच वेळा विद्यार्थी थोडा पाठांतरावर भर देतात. आता लक्षात घ्या, झोपू नका. आता काय झालेलं आहे, आता सिलेबस चेंज झालेला आहे, आता सिलेबस बदललेला आहे. सिलेबस आता कसा आलेला आहे, आता ऑब्जेक्टिव्ह नाही, आता सब्जेक्टिव्ह आहे. पूर्वपरीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे. पूर्वपरीक्षा आताही एक प्रश्न दिला जातो, 4 पर्याय दिले जातात. हे पूर्वपरीक्षेमध्ये आहे, ज्यांना माहित नसेल आहे ना. पूर्वपरीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे. पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे, प्रश्न दिला जातो, खाली 4 पर्याय दिले जातात, 4 पर्यायातून एक तुम्हाला निवडायचा असतो, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो. पण आता हे मुख्य परीक्षा जी आहे, म्हणजे पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षेचा असतो. मग मुख्य परीक्षा जी आहे ती आता सब्जेक्टिव्ह आहे, किंवा त्याला डिस्क्रिप्टिव्ह, किंवा त्याला आपण मराठीत वर्णनात्मक पद्धत आहे. म्हणजे थोडक्यात काय, डिग्रीसाठी म्हणजे काय, प्रश्न दिला जातो, तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला लिखाण करायचं. पूर्वपरीक्षेमध्ये लिखाणाची गरज नाही, डायरेक्ट पर्याय, 4 पर्यायातले एक पर्याय निवडा. मग आता मुख्य परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही हे लिहिणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला सांगू, सर्वात महत्त्वाचं तुमचे एक शब्द नीटला, हे पॉलिटी सगळ्यासाठी लागू आहे, पण पॉलिटीसाठी तर 100% लागू. जो प्रत्येक शब्दाचा टेक्निकल जो वर्ड आहे पॉलिटीमधला, राज्यघटनेमधला अर्थ माहित पाहिजे. आणि हे बाजारामध्ये लॅकिंग आहे. कारण काय, पर्टिक्युलर मी आता तुम्हाला रेफरन्स मटेरियल पण सांगेल, यासाठी कोणती पुस्तक वापरायची, एक 10 मिनिटात. तुम्हाला हे कळलं पाहिजे मुळामध्ये, की जेव्हा मी अभ्यास करणार आहे तर प्रत्येक शब्दाचा अर्थ मला उलगडून सांगता आला पाहिजे. आणि खरं सांगतो तुम्हाला, एकदा तुम्ही शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्याल ना मित्रांनो, तर नक्की ही एक्झाम सोपी होते. प्रत्येक विषयामध्ये काही महत्वाचे शब्द असतात. साधारण तुम्हाला मी सांगू, जास्तीत जास्त माझ्या मते एक 70-80 शब्द आहेत फक्त राज्यघटनेमध्ये. मी ते सांगेन वेगवेगळ्या लेक्चरमध्ये, प्रत्येक लेक्चरमध्ये साधारणतः एक 45 ते 50 लेक्चर, 45 लेक्चरमध्ये आपला सिलेबस संपतो पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन. प्रत्येक ह्याच्यामध्ये समजा लय झालं 1 किंवा 2 शब्द येतील बस. चला मी तर म्हणेन की समजा 50 शब्द आहेत, हे सुद्धा मी थोडं वाढवून सांगितलं, 50 शब्द आहेत. त्या 50 शब्दाचा अर्थ तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात तर पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना राज्यव्यवस्थेमधला तुमचा 50% सिलेबस तिथेच झाला. परत पहा मी काय म्हणतोय, नोट डाऊन करून घ्या. काही महत्वाचे टेक्निकल शब्द आहेत, ते टेक्निकल शब्द त्याला आपण कीवर्ड्स असं सुद्धा म्हणू शकतो.
ते जर तुम्हाला त्याचा प्रॉपर राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून अर्थ समजला, पेन ऑटोमॅटिक पळायला लागते, जास्त विचार करायची सुद्धा गरज पडत नाही आणि आत्मविश्वास वाढतो. उत्तर पूर्व आणि वक्कीची सुद्धा तयारी होते. लिहून घ्या. पण जर आपण हे न करता मग त्यालाच, मग हे जे कीवर्ड्स आहेत ना, हे 50 कीवर्ड्स, त्यालाच मी म्हटलेले बेसिक, त्यालाच मी म्हटलेले बेसिक. ही एक प्रकारे सरस्वती माची आपल्यावर कृपा आहे की या जर गोष्टी आपल्या कळल्या तर आपला सिलेबस संपतोय. पण आपण जर गाढव कष्ट करत राहिलो, दिलं कोणीतरी सांगितलं, पुस्तक आणलं आणि आपण लागलो पाठ करायला, अजिबात नका करू. मुख्य परीक्षा कधीही निघणार नाही. आणि तुम्हाला सांगू अजून, हे जर शब्द समजले ना, उद्या एक जस्ट ज्यांचा PSIR ऑप्शनल आहे त्यांची सुद्धा 20% तयारी तेच कंप्लीट झाली, ज्यांना ऑप्शनल घ्यायचं आहे. कारण PSIRचा 25 ते 30% सिलेबस या पेपरमधून ॲटोमॅटिक इथंच कव्हर होतो. तुम्हाला GS पेपर 2 कंपल्सरी आहे, तो अभ्यास करावाच लागतो. तो करणं म्हणजेच PSIRचा 20 ते 30% सिलेबस कंप्लीट होतो. आणि त्यातलं त्याचे 50 वर्ड जर केलं तर अजून सुंदर बनतो, अजून अभ्यास सोपा बनतो आणि उत्तर खटाखट खटखट खटखट खट. लक्षात येते? आलं पाहिजे लक्षात. मग बेसिक, मग आता प्रश्न पडतो बेसिक कुठून करायचं. बेसिक स्वतः आपण इथंच MPSC एक्झाम मंत्राच्या माध्यमातून मी इथला एक तो विषय घेणारच आहे, पॉलिटी. तर ते स्वतः मी तुम्हाला तिथं सांगत जाईन. सुरुवातीला काय बेसिक लेक्चर होतील, तिथंच तुम्हाला बहुतांशी बऱ्याच गोष्टी सांगतील आणि प्रत्येक लेक्चरमध्ये मी ते सांगत जाईन. बस तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचे, व्यवस्थित समजून घ्यायचे. हे पहिला भाग झाला. हे म्हणजे आपल्या लेक्चर्समधून ते होऊन जाईल. प्लस मराठीमध्ये काही सुंदर आत्ता तरी मला सोर्स काही चांगला भेटलेला नाही की ज्याच्यामधून तुम्हाला हे चांगले महत्त्वाचे वर्ड्स तुम्ही अभ्यास करू शकाल. त्यासाठी सध्या त्यासाठी NCERT, ज्यांचं इंग्रजी चांगलं ते करू शकतात डायरेक्ट NCERT पॉलिटीच्या. ज्यांचं नाही त्यांनी हिंदी माध्यमातून करू शकतात. आणि ज्यांना ओके हिंदी माध्यमातून करू शकतात, जे मराठीतून पेपर प्रिपेअर करतात ते हिंदीतून करू शकतात. आपल्याला फक्त वाचून घ्यायचे, समजून घ्यायचे. नाही समजलं तर आपल्या लेक्चरमध्ये होणारच आहे. आणि ओके, मग काय करायचं, ह्याच्यामध्ये कोणते 3 आहेत बघा, लिहून घ्या. डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स 1, डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स 2 आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स 3 असे पुस्तकाचे नाव आहेत. एक हे वाचून घ्या. दुसरं आहे, अजून एक महत्त्वाचं बुक आहे, इंग्रजीत सांगतो, कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क. कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क हे पण एक महत्त्वाचं पुस्तक आहे. इथं सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. ह्याही पुस्तकातून बेसिक्स तुम्ही करू शकता. म्हणजे परत सांगतो, डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स 1, डेमोक्रॅटिक्स पॉलिटिक्स 2 आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स 3 असे 3 वेगवेगळे NCERTचे पुस्तकं आहेत. याच्या व्यतिरिक्त एक कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क नावाचं पुस्तक आहे. ज्यांना इंग्रजीतून जमत असेल त्यांनी इंग्रजी वाचून घ्यावं, समजून घ्यावं. याच्यात बरेच इम्पॉर्टंट कीवर्ड्स दिलेले आहेत पॉलिटीची. हे बेसिक आहे, हे पहिल्यांदा करा, गाढव कष्ट नका करू, व्यवस्थित क्लिअर करून घ्या. ओके. आणि ज्यांना इंग्रजी जमत नाही त्यांनी हिंदी माध्यमातून सुद्धा PDF तुम्ही नेटवरून डाउनलोड करू शकता, त्यातून करू शकता. ठीक आहे. आपण क्लास सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे नसेल त्यांना आपण फ्रीमध्ये अवेलेबल पण करून देऊया. ओके. आणि ज्यांना हे नाही जमत आहे, कळतच नाही, तर आपण लेक्चरमधून मी सांगितलं प्रॉपर सुरुवातीला काही लेक्चर होतील आणि प्रत्येक लेक्चरमध्ये हे सगळं आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जातील. तर झालं बेसिक्स. एकदा हे क्लिअर की त्याच्यानंतर मग सेकंड स्टेप आहे. ओके, ही पहिली स्टेप झाली बेसिक. लक्षात आलं? एक ठीक आहे. आता सेकंड स्टेप बघा. पहिले बेसिक्स झालं सर, बेसिक कोणचं. दुसरं आहे मग त्यासाठी महत्त्वाचं पुस्तक आहे M. लक्ष्मीकांत सरांचं. M. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे. प्रीच्या दृष्टिकोनातून एकदम छान पुस्तक आहे, काही शंका नाही त्यामध्ये. आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी त्यातून होतो, पूर्ण होत नाही, कारण कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, संकल्पनांची स्पष्टीकरण इथं क्लिअर होईलच अशी शक्यता नाही. त्यामुळं काही प्रमाणात होईल तयारी, पण मेन पुस्तक आहे लक्ष्मीकांत सरांचं. ओके. दुसरं आहे सुभाष कश्यप. सुभाष कश्यप सरांचं पुस्तक आहे. कॉन्स्टिट्यूशनचं पण पुस्तक आहे, राज्यघटनेचं आणि पार्लमेंट संसद याचंही पुस्तक आहे. सरांचे असे 2 सुभाष कश्यप सरांचं पुस्तक आहे. हे 2 इम्पॉर्टंट सोर्स आपल्याला आत्ता तरी मिळाले. आणि थर्ड म्हणजे आपण दिलेले इम्पॉर्टंट PPTचे असतील किंवा इम्पॉर्टंट आपण काही तुम्हाला त्या टॉपिकवर काही इम्पॉर्टंट नोट्स लिहून देऊया. ओके. हे थर्ड. चौथा आहे करंट अफेअर्स. सो काय आहे करंट अफेअर्स.
इम्पॉर्टंट करंट अफेअर्स असतात, चालू घडामोडी. त्यावेळी मी सांगेन आणि प्लस तुम्हाला करायचं आहे, प्लस तुम्हाला इथं सुद्धा एक मॅडम असतील, त्या सुद्धा तुम्हाला करंट अफेअर्स सांगतील. कारण प्रत्येक आता काय पूर्वला तर गरजेचं आहेच, पण मुख्यला सुद्धा हे करंट अफेअर चालू घडामोडीचा वापर करून तुम्हाला ह्याची उत्तरे लिहावी लागतील. कसं कनेक्ट करायचं असलेल्या सिलेबस सोबत करंट अफेअर्स कसं कनेक्ट करायचं हे वारंवार लेक्चर मधून मी सांगणार आहे तुम्हाला. त्यामुळे चालू घडामोडी हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, चालू घडामोडी. त्याच्यानंतर आहे 5वा सोर्स काय लागेल, आता हा डायरेक्ट बुकचा सोर्स मी तुम्हाला नाही सांगत आहे, लक्षात घ्या. सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय याचे जे जजमेंट्स असतात, याचे जे निर्णय असतात, सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स असतात, वेगवेगळे सर्वोच्च न्यायालयाचे वेगवेगळे निर्णय येत असतात, त्याचा सुद्धा आपल्याला वापर करता आला पाहिजे. ओके, त्यासाठी हे आपले सध्याचे तरी सोर्स आहेत. यामध्ये कमी अधिक काही वाढ झाली तर मी नंतर तुम्हाला सांगेन. हे मराठीत उपलब्ध आहेत. एम लक्ष्मीकांत सरांचं इंग्रजीत आहे, हिंदीत पण आहे, मराठीत सुद्धा आता उपलब्ध झालेलं आहे. ठीक आहे, तर हे बऱ्यापैकी एक सोर्स आपण या ठिकाणी डिस्कस केला. त्यानंतर आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे, की पॉईंट्स पॉलिटीचा अभ्यास करत असताना काय लक्षात ठेवायचं हे पण लक्षात घ्या. आता उदाहरण घ्या, एक टॉपिक दिलेला आहे तुम्हाला सिलेबसला, केंद्र व राज्य यांच्यातील मुद्दे किंवा समस्या याची चर्चा करा, असा एक सिलेबसला पॉईंट आहे तुमच्या. तुम्ही जर सिलेबस बघितला हा एक पॉईंट. आता पूर्वचा अभ्यास करणं आणि मुख्यचा अभ्यास करणं कसं करायचं. आता पूर्वचा अभ्यास करताय तर सरळ सरळ पूर्वमध्ये काय एक प्रश्न असणार आहे, 4 पर्याय दिलेले आहेत, बरोबर आहे. मग कसा प्रश्न येतो, आता सरळ सरळ केंद्र लिहिले, राज्य लिहिले, तर केंद्र सरकार राज्य सरकारचा अभ्यास करूया. आता केंद्र सरकार म्हणजे काय, त्यासाठी 3 लेक्चर लागतील ऍटलिस्ट केंद्र सरकार शब्दाचा अर्थ. पण इथं आपल्याकडे असलेला मर्यादित वेळेमध्ये सांगण्यासाठी केंद्र सरकार म्हणजे त्यातला एक भाग जर पाहिला तर आपण संसद पकडू शकतो, पार्लमेंट, आपण पार्लमेंट किंवा संसद म्हणतो. आता सरळ सरळ आता प्रीचा अभ्यास काय की बाबा संसद कधी तयार झाली, संसदमध्ये किती भाग आहेत, संसदेच्या मध्ये 2 सभागृह आहेत, किती सभागृह आहेत, तर पर्याय 1 2 3 आहेत. मग कोण आहेत सर, लोकसभा आहे, लक्ष द्या, राज्यसभा आहे, प्रिलिम्स अभ्यास आहे. ओके, लोकसभा कशी निर्माण होते, मग सांगितलं तर अशा पद्धतीने लोक निवडून येतात. राज्यसभेमध्ये किती लोक असतात, किती सीट्स आहेत, राज्यसभा विसर्जित होते का, किती वर्षांनी विसर्जित होते, लोकसभा किती काळासाठी जिवंत असते, किती काळासाठी काम करते, पर्याय दिले जातील. लोकसभाचा कार्यकाळ किती असतो, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष असे पर्याय दिले जातील. अरे का कळतं तुम्हाला. तर हे असं झालं पूर्व परीक्षा. मग यासाठी थोडंसं जर बघितलं तर तुम्हाला अंडरस्टँडिंग तर प्रत्येक ठिकाणी गरजेचे आहेच, समजून तर घ्यावंच लागेल, पण इथं थोडंसं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे जे दिलंय ते लक्षात ठेवावं लागेल. पण इथं जे आहे म्हणजे मुख्य परीक्षेसाठी, आता मुख्य परीक्षेसाठी काय की हे तर करावंच लागेल जे पूर्वने केले. तसंच राज्यासाठी सुद्धा, राज्यामध्ये कोण येतं, मुख्यमंत्री, विधानसभा, विधान परिषद, मंत्रिमंडळ, पूर्वसाठी करावंच लागेल, ते पाठ करावंच लागेल, ते सगळ्या गोष्टी लक्षात येतील. पण हे एकदा राज्याचं केलं तसंच केंद्राचं केलं, पूर्वला जे करतं ते करावंच लागेल, मुख्यसाठी ते पण कामाचं आहे. पण ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयूची गरज आहे. कॉन्सेप्ट इथं तुम्हाला थोडा एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील आणि तिथं आपले लेक्चर कामाला येतील. इथं अभ्यास करत असताना जेव्हा मी म्हणतोय केंद्र व राज्य यांच्यातील मुद्दे, आता मुद्दे तुम्हाला शोधावे लागतील. ते सगळ्या एका ठिकाणी काही पुस्तकामध्ये दिलेले असतात काही, पण वारंवार ते सुद्धा वारंवार करंट अफेअर्समध्ये चालू घडामोडीमध्ये ते येत असतात, ते सुद्धा आपल्याला नोट डाऊन करून घ्यावे लागतील. आता इथं बघा एक शब्द दिलेला नाही, केंद्र राज्य यांच्यातील मुद्दे, म्हणजे याचा अर्थ त्या दोघांमध्ये काय आहे, संघर्ष आहे. आणि संघर्ष येतो कुठे येतो, जिथे केंद्र आणि राज्य असतील. एका व्यक्तीमध्ये संघर्ष येतो का, नाही सर, ऍटलिस्ट एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर संघर्ष निर्माण होतो. आणि म्हणजे संघर्ष निर्माण होतोय म्हणजे केंद्र आणि राज्यामध्ये संघर्ष निर्माण होतोय, याचा अर्थ काय आहे, इथे एक संकल्पना जन्माला येते, ती म्हणजे संघराज्य, फेडरलिझम. मग आपल्याला फेडरलिझमला डिटेल पाहावं लागेल. त्यामुळे मेन्सचा अभ्यास करत असताना जास्तीत जास्त कॉन्सेप्टपेक्षा जास्तीत जास्त कॉन्सेप्टला क्लिअर करणं आणि ऍप्लिकेशन बेस करणं. पूर्व परीक्षेमध्ये आपण काय करतोय, 2 गोष्टी करतो. पूर्व परीक्षेने समजून घ्यावंच लागेल, पण थोडं फॅक्च्युअल डाटा चांगला असावा लागेल. आणि मेन्सला फॅक्च्युअली लागेल,
समजून तर घ्यावंच लागेल, पण त्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं करंट अफेअर्सला पाहावं लागेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना जर डायरेक्ट सिलेबसला दिलेल्या नाहीत त्या सुद्धा शोधून काढाव्या लागेल आणि ते शोधून कसं काढायचं हे आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि काढून ते नोट्सचा कसा भाग बनवायचा हे आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत. लक्षात येते. आणि अजून सर्वात महत्त्वाचं सांगू, हे सगळं विसरून जा तुम्ही. सर मला काहीच माहित नाही, मला काहीच माहित नाही सर. मी एकदा बेसिक अभ्यास करायला चालू करेन तर मला सांगा 4 गोष्टी आहेत. मला समजा एकदा ब्लँक आहे, समजा काहीच कळलं नाही, काय करायचं? पहिल्यांदा बेसिक पुस्तकं करा. बेसिकसाठी मी सांगितलं NCERT करा. NCERT मध्ये कोणते बुक्स करायचे तेही मी सांगितले. इंग्रजी माध्यमातून सांगितले, हिंदी माध्यमातून सांगितले. ते नाहीच जमलं तर शेवटी आपले लेक्चर्स आहेत त्या लेक्चरमध्ये. ज्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला कळलं ना पूर्वचा कसा करायचा, मुख्यचा अभ्यास काही कळत नाही, काही गरज नाही. हे जे लेक्चर असतील बेसिक लेक्चर किंवा NCERT यातून पूर्व आणि मुख्यची तयारी होते. कधी होते लक्षात घ्या, पाठांतर केल्यास होत नाही. मुख्यची तयारी कधीच पाठांतर करून होणार नाही, पूर्वची काही प्रमाणात होऊ शकते. या NCERT मध्ये या महत्वाच्या काही लेक्चर्समध्ये काही बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पॉलिटी नावाचे टॉपिक असेल आपला. बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पॉलिटी. या बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पॉलिटीमध्ये मी जसं म्हटलं साधारणतः 50 कीवर्ड्स असतील. ज्याला हे कीवर्ड समजले, ज्याला हे क्लिअर क्रिस्टल झालं, एकदम क्लिअर आहे, कॉन्सेप्ट क्लिअर आहे, आता त्या कॉन्सेप्टचा वापर करून तू लिहू शकतो, तर मेन्सची तयारी झाली ना. पूर्वची पण होते आणि मेन्सची सुद्धा. एवढा दम या बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पॉलिटीमध्ये, या कीवर्ड्समध्ये, या महत्त्वाच्या टेक्निकल वर्ड्समध्ये. मी जे म्हणतो ना 40-50 वर्ड आहेत, एकदा ते क्लिअर झाले, पूर्व आणि मेन्स म्हणजे खास करून आपल्या राज्यघटनेची तयारी होते रे मुलांनो. हे लक्षात घ्या, एवढा सोपा विषय आपल्याला. पण ते वर्ड्स काढायचे बाजूला आणि ते समजून घ्यायचे. कसे समजून घ्यायचे तर ते आपण करू, वेळोवेळी करूया. लक्षात घे. त्याचबरोबर रेफरन्स मटेरियल पण आपण सांगितलं. आणि बऱ्याच प्रश्नांचं उत्तर आता हे जे आहे त्याचबरोबर काय असेल, याचबरोबर या विषयाला अजून चांगलं करण्यासाठी एकदा तुमचे बेसिक पुस्तकं झाले, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक झालं, सुभाष कश्यप सरांचं पुस्तक झालं, आपण दिलेल्या स्लाइड्स, आपण सांगितलेले काही नोट्स तुमच्या झाल्या, परफेक्ट झाल्या. आणि सर्वात महत्त्वाचं मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या बेसिक संकल्पना क्लिअर झाल्या, किंवा त्याला आपण कीवर्ड्स असं म्हणतो पॉलिटीमध्ये. कीवर्ड्स पण तुमचे सुंदर झाले, मग तुमचा अभ्यास सुंदर झालेला आहे. आता अभ्यास तर झाला सर, झाला का मग आता मला पैकीच्या पैकी मार्क पडतील का? पूर्वमध्ये मला 15 पैकी 12 मार्क तर आलेच पाहिजेत, किंवा 125 मार्काचा म्हणला त्यापैकी मला सर साधारणतः 100 तर येत नाहीत, ह्याच्या अर्ध जरी आले किमान 70+ पर्यंत आले खूप चांगले मार्क आहेत. मग सर हे येतील का? कारण मी तुम्ही सांगितलेलं सगळं केलंय, माझ्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, पुस्तकं क्लिअर आहेत, नोट्स क्लिअर आहेत, व्यवस्थित समजावून घेतले, कीवर्ड्स माझे क्लिअर झालेत आणि तुमचे लेक्चर केले, सगळं झालं. पुढे नाही, एवढा होणार नाही. यासाठी शेवट सांगेल असतो तो म्हणजे उत्तर लिखाण, आन्सर रायटिंग. उत्तर लिखाण पण करणं गरजेचं आहे. उत्तरामध्ये मग इंट्रोडक्शन पार्ट असेल, बॉडी पार्ट असतील, कन्क्लुजन पार्ट असतील, तर उत्तर लिखाण सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे. आणि उत्तर लिखाण करत असताना पॉलिटीसाठी ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो, लक्षात घ्या, व्हॅल्यू ॲडिशन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे सर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक सगळे वापरतायत, सुभाष कश्यप सरांचं पुस्तक वापरतायत, नोट्स वापरतायत, सगळेच तर करतायत. माझं उत्तर इतरांपेक्षा कसं असेल, माझ्या राज्यघटने या विषयाचं वेगळंपण काय असेल, मी इतरांपेक्षा कसा वेगळा असेल, मी राज्यसेवा देणार आहे सर, UPSC पण देणार आहे, त्याच्यात सुद्धा माझं उत्तर सगळ्यांपेक्षा कसं वेगळं असेल, त्यासाठी हा पॉईंट आहे. इतरांपेक्षा माझं वेगळं काय आपण पाहूच ते लेक्चरमध्ये. पण तुम्हाला इथं मी पॉईंट देतोय की व्हॅल्यू ॲडिशन काय, तर हे अभ्यास करत असताना ते नोट्स बरोबर, मी नोट्स म्हणजे उगं काहीतरी पुस्तक द्यायचं ते नोट्स नाही, त्या NCERTच्या नोट्स असतील, त्या आपल्या आपण PPTच्या नोट्स असतील, किंवा मी तुम्हाला लिहून काही देईन महत्त्वाचं त्या नोट्स असतील, आपले काही कीवर्ड्स असतील, लक्ष्मीकांत सरांमधून नोट्स असतील, ह्या सगळ्या झाल्याच, हा एक भाग आहे. पण त्याचबरोबर जे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं या पॉलिटी, या कॉन्स्टिट्यूशन या विषयामध्ये असलं पाहिजे ते लिहून घ्या या नोट्स व्यतिरिक्त. प्लस ज्याला मी व्हॅल्यू ॲडिशन म्हणतोय, मूल्यवर्धित करणार आहे, इतरांपेक्षा वेगळं आहे, तर काय असलं पाहिजे, सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स असली पाहिजेत. सर्वोच्च न्यायालय वेगवेगळे निर्णय देत असतं. आपल्या प्रत्येक सिलेबसमध्ये मेनी टॉपिक्स मी तुम्हाला देईन, त्या प्रत्येक
प्रत्येक टॉपिकचे त्या प्रत्येक टॉपिकवर काही ना काही सुप्रीम कोर्ट या देशाचं सर्वोच्च न्यायालय बोलत असतं, निर्णय देत असतं. आणि ते सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या नोट्समध्ये, आपल्या लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये किंवा सर्वसाधारण मार्केटमध्ये भेटणाऱ्या पुस्तकामध्ये भेटत नाही. तसे निर्णय आपल्याला महत्त्वाचे एक दोन निर्णय हे आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इतरांपेक्षा आपलं उत्तर वेगळं बनतं हे लिहून घ्या. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, न्याय निवाडे. त्याचबरोबर फॅक्ट्स, काही महत्त्वाचे नंबर्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं कलम, आर्टिकल्स पाठ असणं गरजेचं आहे. या राज्यघटनेमध्ये कलम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, आर्टिकल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, राज्यघटना आहे, राज्यघटनेमध्ये सगळे नियम दिलेले आहेत, तर मग त्याच्यामध्ये बरेच साधारणतः 350 395 प्लस असे कलम आहेत. तर ते कलम तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलंही उत्तर लिहित असताना, पॉलिटी किंवा कॉन्स्टिट्यूशन उत्तर लिहित असताना कलम आलंच पाहिजे. कलमाशिवाय म्हणजे आर्टिकलशिवाय त्या उत्तराला अर्थ राहत नाही. मग ते पाठ असले पाहिजेत. त्यासाठी सुद्धा कोणते कोणते पाठ असले पाहिजेत ते आपण वेळोवेळी लेक्चरमध्ये बोलू. पण तरी पण कुणी तयारी करत असेल तरी 1 ते 51 हे तर पाठ असणं गरजेचंच आहे. त्यामुळे हे आपण वेळोवेळी कसं पाठ करायचं, त्याची काय स्ट्रॅटेजी असते ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. ते कळून जातं. फक्त लेक्चर व्यवस्थित लक्ष केले की तुम्हाला ते ऑटोमॅटिकच ते पाठ होऊन जातात. लक्षात घ्या. त्यामुळे हे तर परफेक्टच पाहिजेत एवढे कलम. त्यामुळे हे कलम सुद्धा आले पाहिजेत. वेगवेगळे फॅक्ट्स अँड फिगर पाठ केले पाहिजेत. सुप्रीम कोर्टचे जजमेंट आले पाहिजेत आपल्या उत्तरामध्ये. आणि तेव्हा तुमचं आन्सर इतरांपेक्षा नक्कीच वेगळं बनेल. त्यासाठी याला आपण व्हॅल्यू ॲडिशन पॉईंट्स असं म्हणतो. हे सुद्धा तुम्हाला ह्या अभ्यास करत असताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे वेळोवेळी कसं करायचं आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर मला वाटते पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन जसं आपण एक सिलेबस पाहिला, पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन काय असते हे पाहिलं, रेफरन्स मटेरियल पाहिलं, आणि ह्याच्या व्यतिरिक्त व्हॅल्यू ॲडिशन आपण कसं करू शकतो ते सुद्धा पाहिलेलं आहे. मला वाटते सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. काही नक्कीच तुम्हाला काही प्रश्न असतील म्हणजे आपल्या ह्या विषयाच्या पर्टिक्युलर या विषयाच्या संदर्भामध्ये, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न कळवा. त्याचं उत्तर लवकरात लवकर देऊ. आणि येणाऱ्या बॅचमध्ये जी आपली साधारणतः 7 तारखेपासून बॅच आपली चालू होत आहे, त्यामध्ये नक्की तुम्ही जॉईन करून एकदम आनंदित, सुखात, रिलॅक्स पद्धतीनं अभ्यास करू शकता. नक्कीच यश तुमचं आहे. फक्त याला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीची गरज आहे. जे बहुतांशी पॉलिटीचा अभ्यास करताना राज्यघटनेचा अभ्यास विद्यार्थी याच्यावर लक्ष देत नाहीत. आपण अत्यंत प्रत्येक शब्द पॉलिटीतला, प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडून पाहणं गरजेचं आहे. जोपर्यंत शब्दाचा अर्थ कळत नाही पॉलिटीमध्ये, तोपर्यंत खास करून मुख्य परीक्षेची तयारी होत नाही. त्यामुळे असे विशेष सुरुवातीचे काही विशेष लेक्चरसुद्धा आपण त्यावरतीच देणार आहोत, जेणेकरून तिथंच तुमचा कॉन्फिडन्स होईल आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला तो कॉन्फिडन्स पॉलिटीमध्ये येईल. नक्कीच याच्यावर काही प्रश्न असतील, काही बोलायचं असेल तर नक्कीच मला कळवा. कसं वाटलं लेक्चर ते पण कळवा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.